एक्शन। अरे नहीं किया दीदी, आज ही खत्म हो गए। वो क्या होता है? भाभी, ओ भाभी। गेल्या अनेक वर्षापासून केया या चिमुरडीचे रोज व्हिडिओ आणि सोशल मीडियावरती तुम्ही पाहता, रील्सच्या माध्यमातून बघता, इन्स्टावरती बघता आणि वास्तविक आणि हे पाहता पाहता तिला भेटण्याची जी उत्सुकता तुम्हाला आहे ती म्हणजे केया आज आरासीच्या स्टुडिओमध्ये आहे। मूळ अकोल्याची केया जरी नसली तरी केया आज अकोल्यात आलेली आहे आणि आरासीच्या स्टुडिओमध्ये आपण केयाचा इंटरव्ह्यू घेत आहोत। केया या क्षेत्रामध्ये कशी काय आली, तिला अभिनेत्री कसं काय व्हावंसं वाटलं, रीलमध्ये तिला कसं काय उच्चांक गाठावासा वाटला आणि तिच्या बॅकस्टेज तिला सपोर्ट करणारे तिचे पॅरेंट्ससुद्धा आपल्यासोबत आहेत, तिचे आईबाबा आपल्यासोबत आलेले आहेत। पण त्याआधी आपण केयाशी बोलणार आहोत। केया, तुझं आरासीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत। आणि माझा पहिला प्रश्न तुला की तुला या क्षेत्रात कसं काय यावंसं वाटलं बेटा? आधी मी असं म्हणजे मुलाची म्हणजे असं एक्सप्रेशन करून खूप। अच्छा। तर मग आईने एक व्हिडिओ बघितला, तसंच सेम तिने केला। तर मग ते लोकांना पाठवलं असे घरातल्या, तर त्यांना आवडला। तर मग आईच्या फ्रेंडनी म्हटलं की मग ते चुकून डिलीट होऊन जातं, म्हणून तू असे खूप सारे टाकत जा। तर मग आईला तसं आवडलं, माईने असं करून बघितलं, तर मग ते अचानक वाढायला लागलं। अच्छा, आणि हे करता करता तुझे फॅन्स पण वाढायला लागले? मग मला हे मिळालं, पिक्चर। अरे वा, मस्त। आता तू कुठल्या सिरियल मध्ये काम करते सध्या? सिरियल नाही, मी सिरियल नाहीच घेत, कारण की मग खूप वेळ म्हणजे ते खूप वेळ जातो त्याच्यामध्ये। बरं भाभी, ओ भाभी, शेंगदाणे है क्या? अरे नहीं किया दीदी, आज ही खत्म हो गए। अच्छा, हरभरे का पीठ है? नहीं ना दीदी, उसका मैंने आज ही चीला बनाया है। मैं बनाती हूँ ना आपके लिए, गर्मा गर्म। आप खाएंगे क्या? नहीं, रहने दो। वो तुलसी का भी है क्या? है गया। ये क्या होता है? वो सब्जा बोलते ना उसको। वो क्या है ना, उन्हाळे में सब्जा खाने से ऊन नहीं लगता है। आप भी खाते जाओ, अच्छा रहता है वो। आणि तुझं जे तुझे रील्स करतेस, जे सोशल मीडियावरती तू इतक्या स्पीडमध्ये व्हायरल होते आहेस, तुझा एकनेक मुवमेंट्स पाहायला दर्शक अगदी आतुर असतात, पण तू अभ्यास आणि हे रील्स कसं काय मॅनेज करते? जर मला बाहेर जायचं असेल कोणत्या पुण्यातनं दुसरीकडे, तर मग आम्ही पुस्तकं वगैरे घेऊन जातो मग। अच्छा, म्हणजे तू अभ्यास करते तिकडे। अच्छा, तू ट्रॅव्हलिंग मध्ये पण अभ्यास करतेस। बरं, आता सध्या आपल्याकडे एक खूप मोठं युद्ध झालं आहे, ऑपरेशन सिंदूर, तुला माहित असेल। काय वाटतं त्याच्याबद्दल तुला, जे तर एवढं मोठं? त्याच्याबद्दल मला काही नाही माहिती। बरं ठीक आहे, नाही माहिती। बरं, तुला अभ्यासाचं टेन्शन येतं का? हो, एक्झामच्या वेळेस। अच्छा, मग टेन्शन घेऊन तुझं ते सगळं सॉल्व्ह होतं की तू पटापट अभ्यास करून मोकळी होऊन जातेस? नाही सॉल्व्ह होत। नाही होत। मग तुझ्यासोबत तुझे फ्रेंड्स वगैरे तुला सपोर्ट करतात? करतात। आणखी तुला तुझ्या आवडीचं तुला कुठली तुझी रील्स आहे की तुला खूप जास्ती आवडते ती? मला एक रील खूप आवडलेली आहे, 2 रील्स आहेत। अच्छा। एक आईची आणि एक बाबांचं आहे। ते म्हणजे त्यात असं वेगळे वेगळे आहेत। एक दुसरी रील आहे ज्यात बाबा कसे अभ्यास घेतात, त्यात ते काहीच नाही देत, मला फक्त दाखवतात, फोनमध्ये शिकवतात, आणि आई मला मारून म्हणजे रागवून शिकवते, असं दाखवलेलं आहे। अच्छा, ते 2 मला रील्स आवडतात तुला, तुझ्या आवडीच्या रील्स आहेत त्या। बरं, आता तू अभ्यास करून तुझं आत्ता या 7 वर्षाची केया आहे आणि अभ्यास करून केया तिचा जॉबसुद्धा, ती जॉब पण तिचा करते, हा जॉबच आहे तिचा। बरं, तू अभ्यास करून तुझा जॉब करिअरकडे पण लक्ष देते, पण जे मुलं अभ्यास करत नाहीत त्यांना तू काय सांगशील? की अभ्यास सुद्धा करा, आणि जे तुम्ही आहे म्हणजे डान्सर, अजून डॉक्टर किंवा डॉक्टर बनायचं आहे, तर मग ते पण शिका आणि अभ्यास पण शिका। अच्छा, तुमची आवड पण जोपासा आणि अभ्यास पण करा। बरं, या सगळ्याच्या मागे सगळ्यात मोठं योगदान म्हणजे ते तुझ्या आईचं आहे।
आई तुला खूप सपोर्ट करते, खूप पॅम्परिंग करते आई तुला, आणि तुझ्याकडनं अभ्यास पण करून घेते. बरोबर आहे. आणि आता खूप मुलं मोबाईल असं एक माध्यम आहे की त्या मोबाईलचा दुरुपयोग पण होतो आणि सदुपयोग पण होतो. पण केया हिने हे सिद्ध केलं आहे की मोबाईलच्या माध्यमातून आपण आपलं एक करिअर पण घडू शकतो. केया, जे मुलं खूप मोबाईल बघतात आणि फक्त मोबाईलच बघतात, पण त्यांना असं हे नाही आहे की आपण याच्यातून पण शिकू शकतो, त्या मुलांना तू काय सांगशील? की जर तुमच्याकडे पुस्तक म्हणजे तुमच्याकडे काही, आता समजा ते कुठे बाहेर गेले आणि ते स्वतःच्या आणि अर्जंट गेलेत बाहेर, म्हणजे आता ते पुण्यात राहतात तर शाळेचं ते त्यांचं काही, त्यांनी पुस्तक म्हणजे गडबडीत गेलेत बाहेर सुटकेस वगैरे भरून, आणि त्यांनी काही गडबडीत अभ्यासाचं नेलंच नाही, तर मग तुम्ही फोनमध्ये पण करू शकतात, पण जास्त वेळ असं बघून नाही. व्हेरी गुड. एक सिम्पलसा क्वेश्चन जो मी तिला विचारला की तू अभ्यास कसा करतेस, तिने इतकं सुंदर उत्तर दिलंय त्याचं की तुम्ही मोबाईल हा उपयोग फक्त नुसतं बघण्यासाठीच नाही, तर तुम्ही मोबाईलमधून पण तुमचा अभ्यास करू शकता. कितने हो गए भैया? 150 रुपए. क्या भैया दरवेळी जास्ती के पैसे लगाते हो? मैं इतनी जूनी कस्टमर हूँ ना आपकी. वो बाजू की भाभी को तो बहुत कम लगाते हो, ऐसा काय को करते हो? नहीं हो काकू, सेमच लावतो आम्ही. नहीं, झूठ नहीं बोलने का. अगं ए, कशाला आता हिंदीची ऐशी तैशी करतीये? तू मराठी आहे, मराठी बोल त्याच्याशी. आपल्यासोबत केयाची आई पण जुडलेली आहे, तिच्यासोबत आपण बोलणार आहोत. केयासोबत केयाचे पॅरेंट्स पण जुडलेले आहेत, केयाची आई आपल्यासोबत आहे. आणि खूप अवघड असतं की घर सांभाळून मुलांचे गुण अवगुण पाहून त्यांना ते जोपासणे आणि तिला समोर पुश करणे हे खूप आई या नात्याने खूप अवघड काम आहे. आणि पडद्याच्या मागच्या खऱ्या सेलिब्रिटी तर खरंच तुम्ही म्हणायला हरकत नाही. केया एक सेलिब्रिटी म्हणून तुम्ही तिचं संगोपन कसं करता? काही नाही, मी जसं म्हणजे आपण नॉर्मली जसं मुलांशी आपल्या मुलांना जसं ट्रीट करतो तसंच मी करते. काही वेगळं असं ट्रीटमेंट नाही मिळत तिला. घरी पण ती मार पण खाते, कधी ऐकलं नाही तर तिला रागवतो पण आम्ही, आणि दोघी बहिणी खूप भांडण करत असतात, ते पण अगदी नॉर्मल लाईफ आहे तिचं, असं काही स्पेशल असं काही नाही आहे. पण तिला फक्त शूटिंगला वगैरे न्यावं लागतं, तिचं खाण्यापिण्याकडे थोडं लक्ष द्यावं लागतं. बरोबर आहे. तिला मोठं करताना काही अशा अडचणी तुम्हाला आल्या की तिचं आता ही जी तिची ऍक्टिंग आहे आणि परत तुम्हाला तिच्याबद्दल एक रिक्वेस्ट पण येत असते आहेतच की तिला या शूटला मला घ्यायचं आहे, तर तिचं कधी बरं असेल तिला नसेल हे करताना हे शूट करणं हे खूप जड आहे. ते थोडासा गोंधळ होतो. कधी कधी बरं नसलं तर ते शूट मग थोडंसं पोस्टपोन वगैरे करावं लागतं, किंवा 2 शूटिंग आले मध्ये तर त्याचे क्लॅशेस होतात, किंवा मग तब्येत बरी नसली तर थोडंसं आपण जर याच्या डेट समोर गेल्या तर त्याच्या आणि याच्या अशा मिक्स होऊ शकतात. ते प्रॉब्लेम होतात थोडे, पण ती लहान असल्यामुळे सगळे समोरचे पण समजून घेतात. तुम्हाला कधी जाणवलं असं की केयामध्ये हा गुण आहे आणि आपण केयाला या क्षेत्रामध्ये पुढे नेऊ शकतो? ती खूप लहान होती आणि ती एकदम छोटीशी असल्यापासून खूप एक्सप्रेसिव्ह आहे. तिच्या चेहऱ्यावर सतत एक्सप्रेशन असतात, असे नॉर्मली पण ती खूप एक्सप्रेशन देऊनच बोलते. ऍक्शन. अरे नहीं केया दीदी, आज ही खत्म हो गए. वो क्या होता है? वो क्या होता है? हैदरिया, ये क्या होता है? हैदरिया, ये क्या होता है? सुरुवातीला काय आम्ही एवढं लक्ष नाही दिलं, पण मग कोरोनाच्या टाईममध्ये जरा टाइमपास करायचा असतो त्यामुळे आम्ही असे रील्स बघायचो. मग त्या रील्समध्ये अशा छोट्या छोट्या मुली करताना दिसल्या की 2 रोल असे मिक्स करून असं बनवतात रील्स. तर आम्ही ट्राय केलं, म्हटलं असं ट्राय करून बघूया टाइमपास. तर मग ते ट्राय केलं आणि एक रील बनवली आणि ती माझ्या मिस्टरांना म्हटलं तुम्ही जोडून द्या फक्त. मग ती जोडली आणि घरच्यांना पाठवली, फॅमिली मेंबर्सला वगैरे, सगळ्यांना खूप आवडली. मग माझ्या मैत्रिणीने सजेशन दिलं की असं आपण फोनमध्ये जास्त
वेळ ठेवू नाही शकत, मग त्याचं इंस्टाग्राम चॅनल बनव तिच्या नावाचं आणि मग तिथे टाकत जा. तर मग ते आम्ही करत गेलो, फक्त फॅमिली करता. आम्हाला माहिती नव्हतं ते एवढं व्हायरल वगैरे होणार आहे. ते जस्ट असं फॅमिली मधले जे फ्रेंड्स आहेत मग ते जॉईन व्हायला लागले हळूहळू असं. मग ते रील्स पण आम्ही अजून बनवायला लागलो, सगळ्यांना आवडतात त्यामुळे. मग ते हळूहळू इतके व्हायरल झाले की म्हणजे मग ते मराठी नटनट्यांपर्यंत पोहोचायला लागले. आणि मग त्यातनंच तिला पुष्कर जोग यांचा कॉल आला की एक मूवी आहे बाप माणूस म्हणून, तर ती लंडनला शूट होणार आहे, तर तुम्ही ती कराल का? म्हटलं चला हो तर म्हणून देऊ आपण, काय माहिती नाही आता खरंच आपल्याला लंडनला कोण देणार आहे असं वाटलं. पण मग ते होत गेलं समोर आणि त्यांनी केलं. मग ते लंडनला जाऊन आम्ही शूट केलं. नक्कीच तिचं स्वप्न तुम्ही बघितलं की तिच्यामध्ये तो गुण आहे आणि तिला तिचं स्वप्न तुम्ही जोपासताय. खरंच यांना पुश करणे पण खूप मोठं मेहनत लागते याच्या मागे. आणि या सोशल मीडियावरती जे सध्या मुलं आहेत ते खूप म्हणजे मोबाईलचा खूप अतिरेक पण करतात आणि चांगल्यासाठी वापर पण करतात. तुम्ही आपल्या सगळ्या मुलांना काय सांगाल? नाही, जसं तिचं आम्ही एक रूल ठरवलाय की फक्त सॅटर्डे आणि संडेच आम्ही तिला मोबाईल किंवा हे देतो. टीव्ही वगैरे पण ती अर्धा तास ती बघणार आणि अर्धा तास तिची बहीण बघणार. तर आणि मोबाईलमध्ये पण गेम खेळतात, तो पण 15-15 मिनिटच मी त्यांना हार्डली सॅटर्डे संडे फक्त देते, कारण वीकडेजला तर वेळच नसतो. शाळेत न येतात त्या आणि अभ्यासाला बसतात आणि मग खेळायला खाली जातात. खाली पण जाणं महत्वाचं आहे, 2 तास त्याच्यासाठी मी स्पेअर करून ठेवलेले आहे. आणि मग वेळच नाही मिळत, नंतर मोबाईलला हातच नाही लागत. त्यामुळे तिला काही माहिती नाही, जास्त नॉलेज नाही आहे त्याच्यातलं काही. नक्कीच आज आपण केया इंगडे या सोशल मीडियावरती जी सुपरस्टार आहे ती सोशल मीडियाची सध्या, तिच्याशी RRCच्या स्टुडिओमध्ये आपण स्पेशल मुलाखत घेतलेली आहे. तिच्या आई सगळ्यात मोठा वाटा, सिंहाचा वाटा ज्याला म्हणतात, हा तिच्या आईचा आहे. एक बॅकस्टेज भूमिका पार पडणे आपल्या मुलांसाठी खूप मोठं श्रेय लागतं याला. आणि विशेष म्हणजे आपल्या मुलांमधले जे गुण आहेत अभ्यासाच्या व्यतिरिक्त ते जाणून घेणे आणि त्याला प्रोत्साहन करत पुढे नेणे, हे पॅरेंट्सला पण जाणून घेणे महत्त्वाचं आहे. आणि अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण आपल्या मुलांमध्ये बरेच काही गुण आहे हे पण जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. असेच नवनवीन सगळे सुपरस्टार्स आम्ही RRCच्या माध्यमातून आपल्या सर्व दर्शकांपर्यंत नेण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. केयाच्या आईसोबत आपण आता सध्याच बोलून झालंय. आता केयाचे पप्पा आपल्यासोबत जुडलेले आहेत. नमस्कार सर, RRC मध्ये आपलं स्वागत आहे. काय वाटतं तुम्हाला, इतकी गुणी मुलगी आज आपल्या पदरात आहे, तर तिचं नेमकं तुम्ही कसं संगोपन करता? ऍक्च्युली सगळं काही तिची म्हणजे आईनी जे सांगितलं तीच करते. म्हणजे तिचं सगळं बघणं वगैरे जे आहे, म्हणजे तिचं स्कूलिंग, तिचा अभ्यास वगैरे, कारण मला फार कमी वेळ असतो, मी ऑफिसमध्ये असतो जनरली, त्यामुळे पण मी थोडंफार तिला मदत करतो. म्हणजे तिचं जे काही ती रेकॉर्ड करते, तिची जी काही स्क्रिप्ट असते त्याला मग मी एडिट करतो आणि मग ते पोस्ट वगैरे तिचं जे म्हणजे हँडल जे मी बनवलंय ते मी सगळं मीच मॅनेज करतो. अच्छा, केयाचा कुठला हट्टास असतो तुमच्याकडे आईकडे? आता आईशी जेव्हा संवाद झाला आमचा तेव्हा आईने सांगितलं की मी रील्स पण बनवून घेते, मी स्क्रिप्ट पण देते, वेळ पडली तर 2 चापट पण मारते. पण पप्पाकडे असा कुठला हट्टास असतो का? केयाचा म्हणजे ती खूप म्हणजे त्याचं काहीच मागे लागत नाही की मला हे हवं, मला ते हवं. इव्हन माझी जी दुसरी मुलगी आहे ती पण, त्या दोघींना पण असं कधीच नाही की मला म्हणजे तिच्या फ्रेंड्सला जे आहे तिला ते हवंय असं कधी ते म्हणत नाही दोघं पण जनरली त्यांना जर काही हवं असलं तर ते म्हणतात की आम्हाला तू कुठेतरी बाहेर घेऊन जा, आज सॅटर्डे संडे तर आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ, बगीच्यात जाऊ. म्हणजे बस तेवढाच एक अठ्ठास म्हणजे त्यांचं हे असतो, बाकी असं काही विशेष नसतं. केयामधला स्पेशल गुण कुठला? स्पेशल म्हणजे तिचं तर ती खूप क्यूट आहे, मला तर ती क्यूट खूप जास्त वाटते आणि ती माझा लाड फार करते. म्हणजे मला ज्यावेळेस ते करते ना तर मला तिचा तो एक गुण जो आहे तो फार आवडतो. म्हणजे ऍज अ पर्सन म्हणून
ती मला खूप क्यूट वाटते आणि ती जी माझा जो लाड करतो ना तो थोडासा म्हणजे हे आहे माझं. वडील आणि मुलीचं तसं पण वेगळं नातं असतं. जेव्हा केयाचे आणि तुम्हाला सांगितलं की केयाचे एक्सप्रेशन वगैरे छान आहेत, आपण काहीतरी एक पाऊल पुढे घेऊ शकतो, रील्स वगैरे काहीतरी बनवू शकतो, तेव्हा तुम्हाला काय वाटलं त्याच्यावरती? हा, तर ज्यावेळेस म्हणजे ते रील तिने दाखवलं मला, मी त्यावेळेस काहीतरी कामात होतो आणि तिने मला सांगितलं की हा असा व्हिडिओ आहे, मला म्हणजे पासात तू बनवून दे. तर मी तिला आधी नाहीच म्हटलं. मग तिने स्वतःच तो रेकॉर्ड केला, म्हणजे ते क्लिप्स रेकॉर्ड केले, ते कसे तरी रेकॉर्ड होते, म्हणजे असे थोडेसे त्याचे फ्रेम्स वगैरे प्रॉपर नव्हते. ती म्हणे फक्त तुझं काम आहे आता, त्याला तुम्हाला जोडून दे. तर ती पहिली जी रील होती मी त्यांना जोडून दिली आणि नेक्स्ट टाइम मग ज्यावेळेस नेक्स्ट व्हिडिओ होता तो मग मी शूट करायला लागलो, कारण त्यात फ्रेम्स वगैरे थोडं म्हणजे बघायला थोडंसं मी सुरुवात केली आणि त्याच माध्यमातून मी एडिटिंग पण शिकलो. म्हणजे आता थोडंसं एडिटिंग मध्ये पण काही स्किल्स आहेत ज्या मी वापरून मग थोडासा तो व्हिडिओ अजून साऊंड इफेक्ट्स म्हणा त्याच्यात मग थोडंसं ते करून आता तिचा थोडासा वेल पॉलिश व्हिडिओ म्हणजे जनरेट होतो. नक्कीच. म्हणजे केयाच्या आईशी बोलून झालाय, केयाच्या पप्पांशी बोलून झालाय. खूप मोठा गुण म्हणजे केयामध्ये जे गुण बघून तिच्या पॅरेंट्सनी तिला समोर आणण्याचा प्रयत्न केलाय, याला खरंच सॅल्यूट आहे. आणि पूर्ण आरआरसीच्या आमच्या टीमकडनं तुला तुझ्या भविष्यासाठी खूप 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 शुभेच्छा. केया, आरआरसीच्या सगळ्या दर्शकांना तू काय सांगशील आज? की मला आरआरसी न्यूज खूप आवडते आणि मीच नाही फक्त, तर मी माझ्या फ्रेंड्सला सांगेल की तुम्ही पण बघा आरआरसी न्यूज, मला खूप आवडते. थँक्यू सो मच. आई हे मॅथचं मल्टिप्लिकेशन येतच नाहीये मला, सांग ना कसं करू. आज रविवार आहे ना, आज बाबांचं डोकं खा जा, तेवढाच बाबांचा स्क्रीन टाइम कमी होईल. जा बडबड कही के. बाबा ओ बाबा हे शिकवा ना. का आज का? हो आज रविवार आहे नाही का, मी आज तुला असं गणित शिकवतो की तू टॉप करशील वर्गात. बाबा गणित म्हणजे काय? अगं तुझं ते मॅथ्स ग. मी माझ्या काळात युनिव्हर्सिटी टॉपर होतो, ते सुद्धा गणिताचे सर नेहमी सुट्टीवर असायचे तरी सुद्धा.